अपनी बच्ची नहीं आई, बोले मतलब आज एक समझदार है, 10 साल की हो क्या। वाडिया में मेरे को देखा नहीं दिए बच्ची को, उनको सजा मिलने होना था जिन्होंने भी की। मालेगाव ब्लास्टमध्ये 19 वर्षांची मुलगी गमावलेल्या वडिलांनी कोर्टाच्या निकालावर संताप व्यक्त केलाय। या निकालानंतर ब्लास्टमध्ये मुलगी गमावलेल्या त्या मुलीच्या वडिलांचे डोळे पाणावले होते। कोर्टाचा निर्णय चुकीचा असल्याचंही ते म्हणाले। त्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि हतबलता जास्त बोलकी होती। परवीन शेख ही त्यांची मुलगी। मालेगाव ब्लास्टमध्ये ती गेली। मुलीची अवस्था इतकी विदारक झाली होती की तिला शेवटचं त्यांना पाहताही आलं नव्हतं। मालेगाव बॉम्बस्फोटाचा 17 वर्षांनंतर निकाल आला। NIA कोर्टाने या हल्ल्यातील सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। त्यानंतर या सामान्य माणसानं काय म्हटलं तुम्हीच बघा। मालेगावच्या भिक्खू चौकात 2008 साली जो बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यात परवीन शेख या 10 वर्षीयाची मुलीचाही मृत्यू झालेला आहे। आज निकाल लागलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी लियाकत शेख त्या मुलीचे वडील आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया हा जो निकाल लागला है त्याच्याकडे ते कसं बघताय। भाई क्या कहेंगे, आज जो फैसला आया है इसको आप गलत फैसला आया है, कोर्ट ने उनको गलत फैसला दिया है। हेमंत करकरे साहब ने उनको पकड़े हैं, सबूत के साथ उनको सज़ा मिलने होना था। इसके आगे हम सुप्रीम कोर्ट जाएंगे, हमको फैसला मिलने होना। जब ये बम धमाका हुआ था तब क्या आप कहाँ रहते थे? वहाँ भिक्खू चौक के पीछे वहीं रहता है। क्या हुआ था? खूब तेज, घर में ही था मैं, खूब तेज धमाके की आवाज़ आई। अब आई छर्रे सब पतरे पे गिरने लगे। मैं बाहर निकल के आया। अब मेरी घरवाली बोलने लगी, अपनी बच्ची नहीं आई, बोले मतलब आज एक समझदार है, 10 साल की हो क्या। तो ना वो लेके गए उनको, उसको किने बैठा गए नवा फरहान हॉस्पिटल लेके गए। वो वहाँ से आई देख के, बोले अपनी बच्ची है, बोले वो लड़की। मैं गया बोले वाडिया लेके गए। वाडिया में मेरे को देखा नहीं दिए बच्ची को, बच्ची का हाल बुरा था, इसके लिए मेरे को देखा नहीं, कोई दिया नहीं। क्या कहेंगे आज फैसला? उनको सज़ा मिलने होना था जिन्होंने भी की है क्या। हेमंत करकरे साहब ने सबूत के साथ पकड़ा उनको। आपण बघितलं असेल तर त्यांच्या भावना तीव्र आहे, त्यांचे डोळे जे आहे ते भरून आलेले आहे। त्यांना असं वाटतं आहे का त्यांच्यासोबत हा जो आहे न्याय नाही झालेला आहे। कोर्टाने जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही। आता ते याच्या विरोधात पुढच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचेही लियाकत शेख म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।